की तुम्ही तुमचे स्वतःचेच बॉस आहात. सो देयर इज नोबडी टू टेल यू की हे कर और ते कर. सो इट्स नॉट एंटायरली अ डाऊन थिंग, बट कसं असतं टू गेट अप अँड बी मोटिवेटेड अँड टू डू ऑल ऑफ इट इज अ लिटल लाईक जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्या बॉसने ही टाईमलाईन दिली तर आपण पुश करतो, आपण करतो. तसं स्वतःचला करायचं असेल तर देयर इज नो वन. ठीक आहे, आजचा दिवस गेला अँड बाय द एंड ऑफ द डे यू आर लाईक अरे दिवस गेला. हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी # डिजिटल कट्टा. बरं, डिजिटल कट्टामध्ये आपण फक्त आणि फक्त इन्फ्लुएन्सर्स नाही तर डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर्स जे फॅशन आणि त्याचबरोबर इतर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये खूप जास्त इन्व्हॉल्ड असतात त्यांचे आपण इंटरव्ह्यूज घेतोय, त्यांची जर्नी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांनी त्यामध्ये करिअर कसं बिल्ड केलं हे सगळं काही आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपल्यासोबत अशीच एक ब्युटी आणि फॅशन ब्लॉगर आहे जिचं नाव आहे हर्षला पाटील. आता तुम्ही लोक विचार करत असाल की म्हणजे जे तिला फॉलो करतात दे ऑब्व्हियसली नो हर, बट तुम्हाला एक आठवण करून देते. स्क्रीनवर तुम्हाला सध्या एक व्हिडिओ दिसत असेल ज्याच्यामध्ये तिचे मम्मी आणि पप्पा ती दोघांना पण ती जे फोटो शूट करते त्याच्यावरती रिॲक्शन्स मागते आणि तो जो व्हिडिओ होता तो अफलातून व्हायरल गेला. हा 2-2.5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ असेल. तो व्हिडिओ व्हायरल गेला आणि तेव्हापासून हर्षलाला एक वेगळं ग्रूमिंग सेशन मिळालं एकंदरीत की पेरेंट्स कसं रिॲक्ट करतायत आणि आपण काय अजून केलं पाहिजे. तर हर्षला खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. तर मला सर्वात आधी सांग की तू एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहेस, राईट? सो आपण इंजिनिअरिंग पर्यंत येऊयातच, पण लहानपण तुझं कसं गेलं? म्हणजे हॅव यू एव्हर प्लॅन्ड ऑफ इट की आपण फॅशन आणि ब्युटी ब्लॉगिंगमध्ये एंटर करूयात किंवा काही? नाही, बट लहानपणापासून एक हे असतो ना, लाईक आय वॉज ऑलवेज इन्क्लाइंड थोडंसं की चांगले कपडे अँड ड्रेसिंग अप लाईक ऑल ऑफ दॅट वॉज देअर, बट नॉट सो मच. लहानपणी मी कधी असा विचार केला नव्हता की आय ग्रो अप अँड आय डू दिस. तेव्हा तर हे करिअर असं हेच नव्हतं ना, लाईक दिस इज जस्ट स्टार्टेड. सो या लहानपण वॉज व्हेरी नॉर्मल, रेग्युलर. स्कूलमध्ये जायचं, घरी यायचं, जेवायचं, ट्युशन अँड ऑल ऑफ दॅट. लाईक इट वॉज अ नॉर्मल थिंग. म्हणजे कधी असं प्लॅन केलं नव्हतं? या ऑब्व्हियसली. बरं, मग जेव्हा तू इंजिनिअरिंग केलंस, इंजिनिअरिंग नंतर तू करिअर शिफ्ट करायचा जेव्हा मी विचार केलास? इंजिनिअरिंगमध्ये होती ना, आय थिंक इन माय सेकंड थर्ड इयर आय वॉन्टेड टू डू MBA, अँड दॅट्स वेन आय केम अक्रॉस समथिंग कॉल्ड एज luxury management. So Okay. this is a course in Italy that I wanted to do. So I researched about it and तेव्हा तर खूपच जास्त, then I was like, oh, I really want to do it. But around that time what happened, collegesमध्ये ते एक कॅमेरा, what is it called, पोर्ट्रेट फोटोग्राफीवाला एक हे ग्रुप असतो ना, आय डोंट नो एक्झॅक्टली what is it called. तर I used to look असं good on camera, so they used to be like, let's click your pictures. So I started posting it on Instagram. तर त्यांच्या त्या वेबसाईटवरती आपण आता मिंत्रावरती वगैरे कसे कपडे मुली असतात, सो तसं त्यांनी मला असंच विचारलं रँडमली. आय सेड येस. सो दॅट वॉज माय व्हेरी फर्स्ट प्रोजेक्ट. सो वेन आय डिड दॅट, मला जो रिस्पॉन्स मिळाला, मला वाटलं वाव, दिस इज ग्रेट, सो आय शुड गिव्ह दिस अ ट्राय. सो मी 2 years असं साईड बाय साईड हसल टाईप केलं, आय ऑल्सो गिव्ह कपल ऑफ ऑडिशन्स, दिस दॅट. अँड आफ्टर माय इंजिनिअरिंग डिसाइडेड टू 1 वर्ष ह्याला देईन, बघेन कसं जातं आहे आणि त्याच्यानंतर डिसाईड करेन. पण लकीली खूप चांगलं गेलं अँड आय एम व्हेरी हॅपी की आय टूक दॅट डिसिजन. सो या. बरं, मग मम्मी पप्पांना कसं कन्व्हिन्स केलंस की ओके गिव्ह मी 1 year, आय विल ट्राय समथिंग आउट ऑफ इट, इफ इट डझंट वर्क आउट मी काहीतरी वेगळं करण्याचा नक्की प्रयत्न करेन, हे कन्व्हिन्स कसं केलंस? कारण की इंजिनिअरिंग खूप जास्त मेंटली, फिजिकली आणि त्याचबरोबर फायनान्शियली पेरेंट्स इन्व्हेस्टेड असतात, मुलं इन्व्हेस्टेड असतात त्यामध्ये. मग त्याच्याबद्दल काय सांगशील? माझे पेरेंट्स ऑनेस्टली, माय डॅड वॉज लाईक लहानपणापासून की तू काहीही कर, स्वतः वर्क फॉर युअर सेल्फ. त्यांचं तसं होतं, बट असं कधी नव्हतं की पण हां ठीक आहे तू इंजिनिअरिंग कर, काही कर, पण स्वतःचं काहीतरी चालू कर, असं होतं. सो वेन इट वॉज इझियर लाईक फॉर टू कन्व्हिन्स माय फादर इन टर्म्स ऑफ लाईक ओके मला हे करायचं. पहिले तर त्यांना कळायचंच नाही की मी काय बोलते. अँड आय यूज टू ऑलवेज लाईक पप्पा इफ आय डू दिस, मी आय विल अर्न a certain like dollars or whatever. Then with my mom I really had to like mama please let me, because तिचं असं होतं नाही तू डू 9 to 5, earn whatever, it's okay, मंथली एवढी सॅलरी येईल आपल्याला माहिती असेल. सो इट वॉज क्वाईट अ टास्क, बट आय सॅट दॅम डाऊन, पप्पा मम्मी प्लीज गिव्ह मी सम टाईम, आय विल प्रूव्ह इट टू यू. अँड या विदिन 6 months आय थिंक आय वॉज मेकिंग गुड मनी. सो दे आर लाईक ओके ठीक आहे, लेट हर डू वॉट शी इज डूइंग.
बरं, जेव्हा तू तुझा तो व्हिडिओ बनवायचा विचार केलास, जो खूप तुफान व्हायरल गेला होता, की तू मम्मीला सोबत घेऊन बसली आहेस आणि तू जे काही Instagramवर फोटो पोस्ट केले होतेस, त्याच्यावरती तू रिॲक्शन्स घेत होतीस, राईट? ॲक्च्युली आधी तरी आत्ता तरी Instagramवर आपले मम्मी, Yeah. पापा किंवा तर अजून फॅमिली, रिलेटिव्हज असतात. पण आधी Instagram जेव्हा जस्ट सुरुवात झाली होती, तेव्हा खूप रेअरली Instagramवरती फॅमिली मेंबर्स तिथे अकाउंट ओपन करत होते. Yeah. त्यावेळेला आय डोंट थिंक सो युअर पेरेंट्स वर हॅव्हिंग अन अकाउंट ऑन Instagram, No, they राईट? still don't have it. माझे पप्पा दिस इज व्हेरी फनी. मला माझ्या एका रिलेटिव्हनी पप्पांना कॉल केलेला की ती शी पोस्ट लाईक पिक्चर्स ऑन इंस्टाग्राम. डू यू नो दिस ॲप? तर माझे पप्पा मला बोलतात मला अकाउंट बनवून दे जरा, दाखव काय आहे. अँड आय शोड हिम, लाईक यू डोंट नीड अन अकाउंट, पण हे मी दीज आर द पिक्चर्स. इज लाईक ओके ओके. सो टॉकिंग अबाउट दॅट व्हिडिओ, सो काय व्हायचं, हे रेग्युलर कॉन्व्हर्सेशन असायचं माझ्या मॉमचं आणि माझं, की मुलींसारखी बस, मुलींसारखी वाग, मुलींसारखी बोल, और लाईक सिट लाईक अ लेडी, टॉक लाईक अ लेडी, वॉक लाईक अ लेडी. अँड आय लाईक हा मम्मा, अँड ॲक्च्युली लाईक सगळ्या मुली, अरे मम्मा चिल, इट्स ऑल कूल अँड हे ते. सो आय जस्ट थॉट की एक व्हिडिओ बनवते, आणि ती खूपच आय थिंक सॅवेज आणि ऑन पॉईंट आन्सर्स देत होती विदाउट एनी फिल्टर, की नाही दिस इज नॉट राईट. But yeah, and with my father, I was sure that he's supportive. He's like, okay, do it, wear whatever. And if you watch, there is a contrast extreme, like mama ek side la and papa, the way even they are reacting and the response that they are giving to what I wear is extreme. And yeah, North Pole. I think it's the parenting, good parent, bad parent. Not bad parent. I love my mom, but बॅड पॅरेंट बोलणार होते की मम्मी हा व्हिडिओ पाहताय ना तुम्ही. no, but it's just like good cop, bad cop खेळावं लागतं ना, सो त्या टाईपमध्ये. बट असं नाही, इट्स जस्ट आय थिंक इट्स हर अपब्रिंगिंग ऑल्सो. Right. कुठून आणि माय डॅड हॅज ऑब्वियसली स्टडीड अ लॉट मोर अँड ही सीन वर्ल्ड अँड ऑल ऑफ दॅट, सो ही इज ऑलवेज बीन ओके. ओके, सो माझा हा प्रश्न आहे की आई वडिलांना तू कन्व्हिन्स करायला गेलीस आणि सगळं आता खूप एकदम स्मूथ चाललंय, राईट? पण फॅन्स ज्यांच्यामुळे खरं तर व्ह्यूज मिळतात, यू रन युअर ओन यूट्यूब चॅनल, यू हॅव गुड फॅन फॉलोईंग बेस Yeah. ऑन इंस्टाग्राम ॲज वेल, तुझ्या कॉन्टेंटला तितकंसं कन्झ्युम केलं जातंय. मेनी ऑफ द यंग एस्पायरिंग गर्ल्स लुक अप टू यू, की त्यांना सुद्धा फॅशनमध्ये काहीतरी करायचं आहे, आणि एक मराठी मुलगी असून फॅशनमध्ये स्टँड आउट करणं, म्हणजे हा सगळं एक जर्नी किंवा टास्कबद्दल काय सांगशील? लाईक एनी अदर जर्नी, आय थिंक हे पण खूप असं डिफिकल्ट होतं, बट आय थिंक आय हॅव अ व्हेरी सपोर्टिव्ह कम्युनिटी दॅट आय हॅव बिल्ड. दॅट्स बिकॉज आय थिंक आय स्पोक लाईक माझ्या मॉम डॅडचा व्हिडिओ. आय थिंक दॅट रिअली हेल्प्ड इन अ वे वेर इन पीपल कुड रिलेट, की ओ ती आपल्यातलीच एक आहे आणि शी इज डुईंग इट. सो आय थिंक दॅट रिअली हेल्प्ड. सो या द बॉन्ड दॅट आय शेअर विथ माय ऑडियन्स, अँड ऑल्सो वॉट हेल्प्स इज I think talking about body type, like I think the body type that I have, which is something that I do talk about a lot, like a pear shape body type. Usually, if you look into media representation, it's extremely like barik and skinny, and all of that. So that is also something that I spoke about, and then people were like, okay, yeah, this is something that we can watch and consume. And मला वाटतं मुलींना खूप कॉन्फिडन्स मिळतो वेन, अजून पण मला तसे मेसेजेस येतात. सो आय फील गुड इवन इफ आय एम हेल्पिंग वन पर्सन वेअर वॉट दे वॉन्ट टू वेअर. आय थिंक माय जॉब इज डन देअर. सो या. ग्रेट. ओके, सो तू एक स्वतः फॅशन ब्लॉगर आहेस, इन्फ्लुएन्सर आहेस, राईट? सो आय वॉन्ट टू नो हू इज युअर आयडल. तू कोणाला बघून हे सगळं शिकली आहेस, किंवा तू स्वतःलाच आरशात बघून शिकतेस का? हां, ऑब्वियसली ट्रायल आपण करतोच, लाईक वॉट लुक्स गुड, अँड यू ऑल्सो अंडरस्टँड वेन यू लाईक एक्सपेरिमेंट. बट आय थिंक मीडियामध्ये वेन यू सी there are just so many people that I can look up to and be like, I wouldn't want to name them, but like, yeah, there are so many people that I look up to, and I'll be like, okay, this is nice, this is something that I can try, but my way, not necessarily ki, for example, sometimes it could be like she's wearing a crop top, but that color may suit me, so any which way मी ते इनकॉपरेट करेन माझ्या ह्याच्यामध्ये. सो दॅट इज द वे आय वुड लाईक टू गो अबाउट जस्ट लाईक एक्सपेरिमेंटिंग. सो तुझ्यासारख्या बऱ्याचशा मुली आहेत जे सध्या हा इंटरव्ह्यू पाहतायत, ज्यांना खरंच फॅशनमध्ये, ब्युटीमध्ये स्वतःचं करिअर बिल्डअप करायचं आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची टिप द्यायची असेल तर काय असेल? आय थिंक द मोस्ट important tip or something that I would like to tell everyone is to just be yourself. तुम्ही जर मला बघून or anyone else, if you try to do ते करता येते तर you won't be yourself, and your power is that you are yourself, my power is that I am me. So just be yourself.
बरं, आणि तू याचं शिक्षण घेतलंस का कुठे, की आपण फॅशन ब्लॉगिंग करायचंय, ब्युटी ब्लॉगिंग करायचंय, तर ह्याचं शिक्षण किंवा ट्रेनिंग तू कुठून घेतलीस का? नो, आय थिंक आजच एक व्हिडिओ मी बघितलेला रील आणि आजच शेअर केलेला मी माझ्या स्टोरीवरती. सो दॅट लेडी ऑल्सो सेड, सी इट्स आपण ना जाऊन कपडे विकत घेऊन घालू शकतो. दॅट यू कॅन बाय फॅशन. बट स्टाईल इज समथिंग दॅट पीपल जस्ट हॅव इट. You know, some people have stylists, like, you know, they just have it. So it's just like that. I wouldn't say I'm gifted or blessed or whatever. It's but just to have the sense of like कुठले कलर्स कुठल्या बरोबर जाणार किंवा all of that. And obviously you have to do your research and trial and you know all of that. But yeah, there's no, but yeah, sometimes I do feel like how I wish I would have studied fashion designing. But yeah, I have not. मेनी गर्ल्स थिंक ऑफ इट ॲज अ करिअर अपॉर्च्युनिटी. सो ह्याच्यामध्ये जेव्हा आपण अर्न करायला जातो, बऱ्याचदा मुलींना असं वाटतं की इफ आय रन अ यूट्यूब चॅनल, इफ आय हॅव अ गुड फॅन फॉलोइंग बेस ऑन इंस्टाग्राम, आय वुड अर्न अ व्हेरी लॉट गुड अमाऊंट ऑफ मनी, राईट? सो त्यांच्यासाठी काय सांगशील? कारण की सगळे ना अलीकडे त्या रेसमध्ये पळतायत असं म्हणायला हरकत नाही आहे, की चला आता आपण आपले चांगले Yeah. फॉलोअर्स झालेत, आपण यूट्यूब रन करतोय, तर आपल्याला चांगलं त्यामधनं फायनान्स उभं राहू शकतोय. तर ह्याच्याबद्दल जर तुला सांगायचं असेल युथला, तर काय सांगशील? आय थिंक इट्स अ ग्रेट थिंग अँड इट्स स्टील इव्हॉल्विंग. म्हणजे इंडियामध्ये आणि द बेस्ट पार्ट अबाउट आवर कंट्री इज दॅट आपल्याकडे खूप जास्त पॉप्युलेशन आहे. तर इवन इफ यू आर से यू स्पीक इन मराठी और एनी रिजनल लँग्वेज, आय थिंक दॅट्स द बेस्ट थिंग दॅट यू कॅन टॅप इन टू लाईक रिजनल कॉन्टेंट. अँड या, आय वुड हायली रेकमेंड एनी वन अँड एव्हरी वन हू, ज्यांना पण हे करायचं आहे, तुम्ही डेफिनेटली हे करा. इट्स गुड. Yeah, that was the question, right? या ती इतकी छान गुंतली आहे प्रश्नांमध्ये की ती लिटरली प्रश्न विसरते. But हेच होतं ना. हो, हेच होतं. बरं, माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की इतके फॅन्स आहेत, तुला कधीतरी कोणीतरी फॅन येऊन काही बोललंय का, किंवा तुला काही अप्स अँड डाऊन्स असतात, राईट? सो दोन्ही आम्हाला इन्सिडेंट्स ऐकायला आवडतील. Yeah, so I think that this is just my understanding माझ्या जॉबचं, की तुम्ही तुमचे स्वतःचेच बॉस आहात. सो देर इज नो बडी टू टेल यू की हे कर और ते कर. सो इट्स नॉट एंटायरली अ डाऊन थिंग, बट कसं असतं, टू गेट अप अँड बी मोटिवेटेड अँड टू डू ऑल ऑफ इट इज अ लिटल लाईक, जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्या बॉसने ही टाईमलाईन दिली, तर आपण पुश करतो, आपण करतो. तसं स्वतःचला करायचं असेल तर देर इज नो वन, ठीक आहे आजचा दिवस गेला, अँड बाय द एंड ऑफ द डे यू आर लाईक अरे दिवस गेला. So that happens. And good thing is like, yeah, I really like when I walk and then people come and they talk to me. I think that's obviously good. Like मला असं खरंच वाटतं, कारण की असं मला माहीत नाही कोण बघतंय. But when people come, मला म्हणजे people actually watch. It's just a number like, okay, 25,000 or whatever. And then suddenly I'm like, oh, somebody has actually watched my video. सो या, ते चांगलं वाटतं. एखादा असं इन्सिडेंट घडलाय की मम्मी सोबत कुठे बाहेर आहेस आणि कोणी फॅन येऊन भेटले आणि तेव्हा मम्मी म्हणेल की अरे तुझे या कॉन्टेंटमुळे ओळखतायत, असं काही झालंय का कधी? ॲक्च्युली आमचं शॉप होतं आधी, कोविडच्या आधी. माय मॉम यूज टू रन इट, अँड मी असेन नाही तर नसेन, पीपल यूज टू स्टिल गो टू माय मॉम अँड लाईक रेकग्नाइज हर, अरे एस्पेशली बिकॉज ऑफ द सेम व्हिडिओ. अँड कोविडच्या आधी म्हणजे इज द सेम टाईम लाईन. तर हां, असेच म्हणजे माझ्या मम्माला त्याने देन शील कॉल मी, अरे तुला माहिती आहे आज कोणतरी तुझा व्ह्युअर आलेला. सो आय थिंक इट फील्स गुड फॉर देम ऑल्सो. ऑफकोर्स तिची मराठी इतकी भारी नाहीये, बट स्टील ती प्रयत्न करते. मी तिला सांगितलं की प्लीज इंटरव्ह्यूसाठी मराठीत बोल, थोडंफार तरी मराठीत बोल, तर ती तो प्रयत्न करते. बट कसं वाटलंय तुला आज मराठीत बोलली आहेस आज तू? आय थिंक यू शुड टेल मी की कसं होतं. नाही, तू छान केलास. म्हणजे मला ते दिसून आलं की ती खरंच प्रयत्न करत होती मराठीत बोलण्याचा. बट आय थिंक तिची शाळा, कॉलेज आणि एव्हरीथिंग त्याच्यामध्ये ती जास्त इंग्रजीत शिक्षण झालं असल्या कारणाने आणि कॉन्टेंट क्रिएशन मध्ये सुद्धा. म्हणजे इनिशियली जेव्हा मी युट्यूब चालू केलेलं, विच वॉज इन 2015, ऑनेस्टली खूप टाईम झाला. सो जेव्हा मी चालू केलेलं तेव्हा आपला इंडियन ऑडियन्स नव्हता इतका, यु नो, ऑनलाईन. सो बोलावं इंग्लिशमध्येच लागायचं, कारण की कन्झ्युम कॉन्टेंट US अँड यु नो अब्रॉडमध्येच व्हायचं कॉन्टेंट. सो ते ओव्हर द इयर्स इतकं बोलून पण तरी आय हॅव ट्राईड. आय होप समजून घ्याल तुम्ही लोक. नाही, नक्की समजून घेतील. आणि हर्षदा, थँक्यू सो मच. खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून, आणि तू खूप छान पद्धतीने ऑडियन्सला एक्सप्लेन सुद्धा केलंस दॅट हाऊ दिस इंडस्ट्री रन्स. अँड
तुझे जे मेसेज होतं ॲस्पायरिंग क्रिएटर्ससाठीचं ते सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. Yeah. तर थँक्यू सो मच इतका छान वेळ काढून आली आहेस आजच्या Thank you so इंटरव्ह्यूसाठी. आणि अशा पद्धतीने हर्षला पाटील सोबतचा आपला इंटरव्ह्यू कम्स टू अन एंड. बरं, हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर शेअर करताय तेव्हा हर्षला आणि त्याचबरोबर लोकमत सखी या 2 अकाउंट्सला, ऑफिशियल अकाउंट्स आहेत, त्यांना टॅग करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर अजून कोणत्या क्रिएटर्सचे आम्ही इंटरव्ह्यूज घ्यावेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांची सुद्धा नावं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हर्षला थँक्यू सो Thank you मच. so much for having me. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पाहत राहा लोकमत सखी.